हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर कसं वाटतंय माझं नवीन मंदिर, नवीन देवघर तुम्हाला आवडलं का? नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय मंदिराकडे बघून. तुम्हाला तर दिसत असेल मी सगळे देव व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि व्यवस्थित छान अशी पायरीनुसार मांडणी केलेली आहे. देवांची मांडणी पायरीनुसार कशी करावी याचा जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल ना, तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तसा व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल. तर मी क्रमवार म्हणजे पायरीनुसार देवांची मांडणी केलेली आहे. छान वाटतंय, एकदम घरामध्ये प्रसन्न वाटतंय. आणि कसं वाटतंय मंदिर नक्की सांगा मला. तर मला एका ब्लॉग खाली कमेंट आली होती एका ताईंची की तुम्ही मंदिर कितीला घेतलं. तर मंदिर मी घेतलेलं आहे 7,000ला आणि हे 5 फूट मंदिर आहे. खूप छान आहे, मला तर खूप आवडलंय. एकदम असं प्रशस्त मंदिर आहे, मस्त दिसतं. तुम्ही तर बघितलंच आहे ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर खूप छान आहे, असं रिजनेबल रेटमध्ये, जास्त काही प्राइस वगैरे नाहीये, कोणीही घेऊ शकतं. तर आपण नवीन वर्षानिमित्त एक गिव अवे ठेवणार आहोत. गिव अवे असा असणार आहे की नवीन वर्षानिमित्त आजपासून जे कोणी माझा व्हिडिओ 100 दिवस म्हणजे 100 डेज चॅलेंज आपण ठेवणार आहोत. तर 100 दिवस जो कोणी माझा व्हिडिओ बघेल आणि 100 दिवसाचे 100 जे माझे ब्लॉग्स असतील त्याच्या खाली जो रोज कमेंट करेल, म्हणजे जो ब्लॉग येईल ना माझा त्याच्या खाली ज्याची रोज कमेंट असेल ना त्याला म्हणजे विनर म्हणून घोषित करण्यात येणार आहे. आणि त्याला गिव अवे म्हणून माझे जे आवडीचं जे गिफ्ट आहे ना, म्हणजे मला जे आवडतं, मला जी गोष्ट आवडते ती गोष्ट मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे. त्यामुळे तुम्ही तुम्ही जर ह्याच्यामध्ये सहभागी होणार असाल तर माझे व्हिडिओ तुम्हाला 100 दिवस बघावे लागणार आहेत आणि कमेंट सुद्धा करावी लागणार आहे ब्लॉग खाली. त्यामुळे रोजच्या ब्लॉग खाली तुम्ही कमेंट नक्की करा. आणि आजपासून आपला हा गिव अवे चालू होतोय, 100 दिवसांचं चॅलेंज चालू होतंय. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सबस्क्रायबर पण आपले वाढवण्याचा प्रयत्न नक्की करा. चला तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. स्वयंपाकामध्ये आज बनवणार आहे बाजरीची भाकरी आणि बेसन पोळी. भरपूर दिवस झाले बेसन पोळी बनवलेली नाहीये. आणि मला शेव लाडू पण पुन्हा बनवायचे आहेत. शेव लाडूची सुद्धा रेसिपी तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा. रोजच्या रोज व्हिडिओला लाईक करत जा, रोजच्या रोज व्हिडिओ खाली कमेंट करत जा. जे कोणी मला रोजच्या रोज कमेंट करेल, माझे व्हिडिओ पूर्ण बघेल स्किप न करता आणि लाईक पण करेल, तर त्यांनाच गिव अवे मिळणार आहे आणि त्यांनाच विनर म्हणून मी घोषित करणार आहे. तर आपला हा 100 डेज चॅलेंज 100 दिवस चालणार आहे. त्यामुळे 100 दिवस तुम्हाला माझे व्हिडिओ बघावे लागणार आहेत. तर चला आता पटकन मी रेसिपीला सुरुवात करते. रेसिपी काय आहे, साधी सोपीच आहे. बेसन पोळी तर सगळ्यांना माहिती आहे, ते झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता इथं चालली आमच्या परीची ड्रॉइंग. परी बघू दे का मग अशी ड्रॉइंग केलेली. परी आमची खूप छान छान ड्रॉइंग काढते. मी तुम्हाला आता ड्रॉइंग दाखवते, तिने किती छान छान ड्रॉइंग काढलेले आहेत. सगळ्या ड्रॉइंग दाखवते आज. तिची खूप इच्छा होती भरपूर दिवसापासून, मम्मी माझ्या ड्रॉइंग दाखवत नाही सगळ्यांना. दे ग, दे ना पटकन. दे दे दे, ब्लॉग चालू आहे, दे पटकन. तर आता मी दाखवते तुम्हाला पहिली ड्रॉइंग. तर तिची ही पहिली ड्रॉइंग आहे. जेव्हा बिग बॉस चालू होते ना, बिग बॉस चालू होतं त्यावेळेस तिला निक्की आवडायची. तर तिने ही निक्कीची ड्रॉइंग काढली आहे. माहित नाही मला ही निक्की सारखी दिसते नाही दिसते, पण तिने ही काढलेली आहे. आणि ही ड्रॉइंग तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा. ही एक ड्रॉइंग आहे, अजून तुम्हाला दाखवते. ही एक ड्रॉइंग आहे महात्मा गांधीजींची. परत अजून छोटूसा गणुल्या आहे. कसं वाटते ही पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. ही सुद्धा तिनं स्वतः काढलेली आहे. म्हणजे खूप छान काढते ती, तिच्या हातामध्ये खरंच जादू आहे. आणि तुम्हाला पण आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि तिला पण छान वाटेल. त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर ही पण एक आहे ड्रॉइंग, ही पण काढलेली आहे तिने. तर कशी वाटते बघा. कोरियन गर्ल सुद्धा तिने काढलेल्या आहेत, त्याच दाखवते मी तुम्हाला, तिला आवडतात. तर ही एक जलपरी काढली आहे. कशी वाटते नक्की सांगा. जलपरी पण खूप छान काढली. इकडे पण मागे एक सोफिया काढलेली आहे. ही सोफिया पण कशी वाटते.
अजून ही कोण आहे ग? ही अॅनिमे गर्ल आहे. ही कशी वाटते मला नक्की सांगा. आणि इकडं काय काढले? इकडं पोलीस काढलेली आहे, पोलीस. सगळ्या ड्रॉइंग तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला सांगा. कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कोणती ड्रॉइंग आवडली. इथे सावित्रीबाई फुले तेच आहे ना? नाही, सॉरी सॉरी सॉरी, वीरमाता जिजाबाई काढलेली आहे, वीरमाता जिजाबाई. ही ड्रॉइंग फक्त तिने 2 ते 3 मिनिटांमध्ये काढलेली आहे. इतकी फास्ट ड्रॉइंग काढते ती. त्याच्यानंतर ही कोणती ग बाळा? ही पण अॅनिमे गर्ल आहे का? ही पण अॅनिमे नाही ग. हा, रिअलिस्टिक टाईप. बर. वाव, ही मला खूप आवडली. छोटस गणुले होतं ती, आणि ही एक ड्रॉइंग तिने काढलेली. कशी वाटते? एकदम रिअल वाटते की नाही? मस्त काढली ही पण. अजून हे बघा किती छान छान काढलेले आहेत. ही पण काढलेली आहे. परत इकडे एक आहे, ही अॅनिमे. कशा वाटतायत सगळ्या ड्रॉइंग? अजून ग, अजून आहेत का? संपले की आता? आता सगळ्या साईनच शिकती ती, तिच्या नावाच्या सगळ्या साईनच शिकती इथं. तिला मी सांगितलं ना की साईन आपल्याला पुढे मागे उपयोगी पडते, त्याच्यामुळे साईन आपली एकच पाहिजे, जास्त अशी वेगळी नाही पाहिजे. छानपैकी तिला आता शिकवायचं. तर हे एक गणपती बाप्पा काढलेले आहेत छोटेसे. कसे वाटतायत मला नक्की सांगा. आणि तुम्हाला ह्या सगळ्या ड्रॉइंग पैकी कोणती ड्रॉइंग आवडली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. छान आहेत, मस्त काढलेले आहेत ड्रॉइंग. आता हा, महालक्ष्मी पण काढले बघा. ही महालक्ष्मी सुद्धा काढलेली आहे. कशी वाटतीये? अजून काय आहे ग? अरे बापरे, फ्लावर, 3D फ्लावर, 3D फ्लावर सुद्धा काढले. मस्त आहे ना? मला तर लय आवडले. मी ह्याची रांगोळी सुद्धा मी काढली होती बाहेर दारापुढे. ह्याची रांगोळी सुद्धा तुम्हाला एका ब्लॉग मध्ये मला वाटते दिसली असणार आहे तुम्हाला. काढलेली आहे. आणि ही आमची छोटीशी काव्या आहे. ही काव्या आमची छोटी असतानाची वाटते का नाही आमची काव्या? कोणाकोणाला वाटते? कोणी कोणी काव्याला बघितलंय त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. छोट्यापणी आमची काव्या अशीच होती. लई क्यूट दिसते. संपले की वेळा? बरोबर, संपलं आता. हे काय आहे काय नाही? पेंग्विन काढलंय, हे छोटस पेंग्विन. आणि आता झाले की अजून येतोय. किती काढलं ड्रॉइंग? ही काय? हिच्याकडे बघितलं ना मला आमच्या कोमलची आठवण येते. कोमल पण अशीच आहे, तिचा पण असंच हा पिकट आहे. ही पण अशी नाजूक आहे, खूप नाजूक आहे. ही कोण आहे काय माहिती? ही पण अशीच काढली. संपल्या. आणि अजून एक आहे, सगळ्यांना आवडणारे आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. कसे वाटतायत स्वामी महाराज? तुम्हाला कोणती आवडली ह्या सगळ्यांपैकी ड्रॉइंग मला नक्की सांगा. आणि खरंच तिच्यासाठी एक कमेंट करा, लाईक करा. प्रत्येकाने व्हिडिओ माझे खूप जण पाहतात, लाईक फार कमी येतात. आपल्याला लाईक्स आले पाहिजे आपल्या व्हिडिओला. आणि आपल्या तर आता गिव्ह अवे असणार आहे, 100 दिवसाचं चॅलेंज असणार आहे. मी खूप वेळा आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपला चॅलेंज असणार आहे 100 दिवसाचा. त्याच्यामुळे तुम्ही रोजच्या रोज कमेंट करायची आहे ब्लॉग खाली. ब्लॉग पूर्ण बघायचा आहे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा हे माझे व्हिडिओ शेअर करायचे आहेत. तुमच्या व्हॉट्सअपद्वारे करा, तुमच्या फेसबुकद्वारे करा किंवा इंस्टाग्रामद्वारे करा. तुम्ही कशाही द्वारे तुम्ही करू शकता. आणि आपले सबस्क्रायबर वाढवले गेले पाहिजेत, आपल्या व्ह्यूज खूप जास्त आल्या पाहिजेत. आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आपल्या चॅनेलवरती असला पाहिजे. जे कोणी मला जास्तीत जास्त सपोर्ट करेल ना त्यांना मी विनर म्हणून घोषित करणार. 100 दिवसानंतर त्यांना मी माझ्या आवडीचं गिफ्ट, म्हणजे त्यांना उपयोगी येईल, त्यांना आवडेल असं गिफ्ट मी, आणि खरंच छान गिफ्ट असणार आहे. तर ते गिफ्ट मी त्यांना त्यांच्या पत्त्यावरती पाठवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघत राहायचंय तुम्हाला. तर झालंय आताच मस्तपैकी आमचं जेवण. आणि आजचा ब्लॉग काय मी इथे थांबवणार नाहीये. उद्या आपला ब्लॉग कंटिन्यू राहील, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला तर मग, चला आता मी माझं सगळं आवरले आणि आता आम्ही निघालोय बाहेर. लिपी येते वरती.
मला थोडंसं साहित्य आणायचं आहे. केसांसाठी थोडेसे सीड्स पण आणायचे आहेत आणि बघूया चकलीचं पॅकेट मिळालं तर ते पण मला घेऊन यायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे. तिथे गेल्यानंतर दाखवते आता मी तुम्हाला. सोसायटी हाय की असंच डबा आहे घरात. नवीन निघालं मी आले आता परीला पाऊच घेण्यासाठी. स्कूलला लागतंय तिच्या. तर आता बघते मी तुम्हाला दाखवते. यामध्ये 2-3 व्हरायटी आहे अशा प्रकारे. त्यातले एक आता चॉईस करते. खूप दिवसापासून माझ्या मंगळसूत्राचं जे पेंडेंट आहे ना, जे मी डेली यूज करते, तर ते खराब झालं होतं आणि त्याची चेनसुद्धा खराब झालेली. मला असे जे वेगवेगळे मंगळसूत्र असतात ना, तर ते खूप आवडतात. त्याच्यामुळे मी असं घेते. आणि कानातलं पण मला घ्यायचं होतं. कानातले सुद्धा मला असे वेगवेगळे खूप आवडतात. तर छान दिसतात घातल्यानंतर, कारण आता व्लॉगमध्ये सतत चेंज करत राहते मी. त्याच्यामुळे मग मी असं वेगवेगळं कानातलं घेत होते. कारण माझ्याकडचा जो स्टॉक आहे ना, तो सगळा संपलेला आहे. आणि आता संक्रांतीनिमित्त ना खूप छान छान कानातल्यांची व्हरायटी इथे आलेली होती, त्यामुळे घेत होते. चला आता सगळं साहित्य घेऊन झाले आणि आता आम्ही निघालोय घरी. घरी गेल्यानंतर आता बोलते तुमच्याशी. तर आता मी फुलं घ्यायला थांबले. खूप छान छान इथं फुलं आहे, तुम्ही पाहू शकता. गुलाबाची पण आहे. गुलाब कसं आहे? नाही तेवढेच 2. हां 20ची करा. 10चे 3 का? मग चांगल्या बघून घ्यावं लागतील मला. गुलाब. चला गुलाब पण घेतलेत. आता झालंय सगळं घेऊन. आता निघालोय घरी. 20 आणि 10 30 झाले. इथे सगळं पूजेचं साहित्य वगैरे सगळं मिळतंय. रांगोळ्यांचे साचे पण आहेत इथं. श्री महालक्ष्मी प्रसन्न असं नावाचा साचा आहे का? नाही आहे. फ्रूट पण आहे तिथं. चला आता आलोय आम्ही घरी आणि जातो आता वरती. वरती गेल्यानंतर मला दाखवते परीला काय काय साहित्य घेतले ते. तर आता मी छान अशी फ्रेश फुलं आणलेली आहेत. आता ती देवाला ठेवते. हार आणला होता आम्ही ज्यावेळेस मंदिर आणलं होतं त्यावेळेस, पण आता तो सुकलाय. त्याच्यामुळे म्हटलं की चला आता फुलं पण ठेवूया. जरा वेगवेगळ्या कलरची फुलं आणलेत मी, तुम्हाला दिसत असेल छान छान. ती पण ठेवते आता देवापाशी. पर्पल कलरचं आहे, पिंक कलरचं आहे, व्हाईट कलरचं पण आहे. असे 3 प्रकारचे आणले. तर मी इथं गुलाबाची पण फुलं आणली. गुलाबाची फुलं चांगली भेटली मला आज. 10 रुपयाला 3. मस्त आहेत ना. तर आता ही मी देवाला ह्यातले 1 फुल ठेवणार आहे. गणपती बाप्पांच्या डोक्यावरती ठेवते. छान दिसतंय, मस्त दिसतंय. आता ही 2 फुलं मी फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे नेक्स्ट टाइम पूजेला होतील. तुम्हाला मी दाखवते किती छान दिसते फुलं ठेवल्यानंतर. फुलं ठेवून झालं आता. तर झुरळ जरा जरा व्हायला लागली होती घरामध्ये, त्याच्यामुळे मग मी हे आणलंय. कॉक्रोचेस हिट हे आणलेलं आहे मी. बघूया ह्यानी मरतायत का झुरळ. मरतात ह्यानी. थोडी थोडी पिल्ली झाल्यात, त्याच्यामुळे म्हटलं की हे मारलं म्हणजे निघून जातील सगळे. आणि ते झुरळ बघितलं ना की किळस येते खूप मला त्याच्यामुळे. आणि तर हे कोलिन पण आणलंय मी. मला मंदिर पण पुसायचं होतं आणि टी व्हीला, काचेला, गॅलरीची काच जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे, म्हणून हे कोलिन एक आणले. आणि बाकी काय नाही. मग बाकी सगळं हा किराणा आणलाय. हे सगळं किराणा आता ठेवून देते. आणि ह्या बिया पण आणलेल्या आहेत, म्हणजे सीड्स आणलेले आहेत मी, लागतात त्याच्यामुळे. तर आता
हे सगळं व्यवस्थित ठेवते. आणि लापशीचं पण एक पॅकेट आणलं होतं मी, कुठे गेलं? हां, हे लापशीचं सुद्धा पॅकेट आणले. लापशीची रेसिपी सुद्धा बघायला मिळेल तुम्हाला. आणि परीला आमच्या पाऊच आणले, पण परी आमची नाराज झाली आहे, तिला पाऊच आवडले नाही. तुम्हीच सांगा हे पाऊच छान आहे का नाही आहे. बार्बीचं पाऊच आणले, किती सुंदर आहे, आणि तिला आवडेना झाले. चला आता सगळं ठेवून देते मी आणि तुम्हाला दाखवते. आता मंदिरात मी फुलं ठेवते छानपैकी, देवांना कसं दिसते तेही दाखवते. फुलं ठेवलेली आहेत, किती भारी दिसतंय मंदिर, मस्त वाटते. गुलाबाचं फूल ठेवलंय, छान दिसते. तर कसा वाटला तुम्हाला कालचा आणि आजचा ब्लॉग मिळून व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपले सबस्क्रायबर पण वाढवा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.